सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र भुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुले यांच्या काव्यसंग्रहातील काही कविता सादर करीत आहोत आणि त्यातलीच ज्योतिबा ह्या कवितेचा तिसरा भाग मी आज सादर करणार आहे. तर बघूया ज्योतिबा ही कविता. स्वतःच्या विहिरी महारास वाटा, मनुष्यत्व दावी तयाच्या सुवाटा. दलितास आदेश सुबोध साचे, न भूतो चमत्कार ज्योती युगाचे. प्रथा चुकल्या कामिनी पोटुशींना, प्रसूती गृही सोय मोलाची नाना. सुईणी दवा पाणी खाणे पिणे ही व्यवस्था अशीही सर्व सावित्री पाही. शिशुआश्रमी पाळणे हालविती, अशा दिव्य कार्यात तल्लीन ज्योती. एका रात्री मारे करी दोन आले, परी ज्योतीला पाहुनी लीन झाले. तुकाराम जैसा तसा संत ज्योती, सुधा ज्ञान देई जनारीती भाती. पुढारी क्रियाशील द्रष्टा प्रसिद्धी, वदे ज्योती रूढी असे ती असिद्धी. वदे ज्योती रूढी असे ती असिद्धी. सावित्रीबाई फुले यांनी या कवितेमध्ये ज्योतिबांनी जो पाण्याची विहीर स्वतःच्या घरची खुली केली होती महार मांगांसाठी, त्याबद्दल या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. ज्योतिबांनी स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. ज्या काळात दलितांना पाणी नाकारले जात होते त्या काळात त्यांनी माणुसकीचा मार्ग दाखवला. हा या युगातील एक अभूतपूर्व असा चमत्कार होता. ज्या स्त्रिया संकटात होत्या किंवा वाट चुकल्या होत्या त्यांच्यासाठी ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. तिथे बाळंतपणाची सोय, सुईण, औषध आणि खाण्यापिण्याची सर्व उत्तम व्यवस्था स्वतः सावित्रीबाई जातीने पाहत असत. शिशु आश्रमामध्ये लहान मुलांचे पालन पोषण करण्यात या दिव्य कार्यात ज्योतिबा तल्लीन होते. एकदा रात्री त्यांना मारण्यासाठी 2 मारेकरी आले, पण ज्योतिबांचे साधेपण आणि त्यांचे कार्य पाहून ते मारेकरी भारावून गेले आणि त्यांच्या चरणी लीन झाले. संत तुकारामांप्रमाणेच ज्योतिबा हे सुद्धा खरे संत आहेत. त्यांनी लोकांना ज्ञानाचे अमृत पाजले. ते केवळ बोलघेवडे नव्हते तर कृतिशील द्रष्टे पुरुष होते. त्यांनी जुन्या जाचक रूढी परंपरांना कडाडून विरोध केला आणि समाजातील अज्ञानाचा खोल अंधार दूर केला. तर अशाच सावित्रीबाई फुले यांच्या आणखी कविता ऐकण्यासाठी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा, भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.